Next chapter is study of animal type, that is cockroach. आपल्याला नीटसाठी फक्त कॉकरोचच्या लाईफ सायकलचा स्टडी करायचा आहे. फ्रॉग किंवा अर्थवर्म यांचा स्टडी नीटमध्ये आपल्याला करायचा नाही आहे. याचा फायलम सुरुवातीला सिस्टमॅटिक पोझिशन बघू. फायलम आर्थ्रोपोडा, त्यानंतर त्याच्यामध्ये क्लास आहे इन्सेक्टा, त्याची ऑर्डर आहे ब्लाटारिया, त्यानंतर फॅमिली आहे ब्लॅटिडी, आणि जीनस जो याचा आहे तो आहे पेरी प्लॅनेटा. पेरी प्लॅनेटा. आणि स्पीसीज अमेरिकाना. पेरी प्लॅनेटा अमेरिकाना म्हणजे मूळ ओरिजिन जे याचं आहे ते आहे अमेरिकेमधलं. अमेरिकेतून ओरिजिन झालंय, पण आज जगामध्ये सगळीकडं हा ॲनिमल स्प्रेड झालेला आहे. आणखी एक स्पीसीज आहे आशियामध्ये ओरिजिन झालेली, ब्लॅटा ओरिएंटालिस. आशियामध्ये ओरिजिन असलेली आणखी एक स्पीसीज आहे ब्लॅटा ओरिएंटालिस. तर ही आहे या ॲनिमलची सिस्टमॅटिक पोझिशन. कॅरेक्टर्स काय? इट इज ऑमनी प्रेझेंट, दॅट मीन्स प्रेझेंट एव्हरीवेअर. म्हणजे जिथं जिथं अडगळीचे ठिकाणं आहेत, काही होल असतील, कपाट असतील, ड्रेनेज लाईन असतील, आपल्या किचनमध्ये जिथं जिथं होल्स आहेत, पॅसेज आहेत, अशा सर्व ठिकाणी हा ॲनिमल आढळतो. सो इट इज ऑमनी प्रेझेंट, प्रेझेंट एव्हरीवेअर. त्याचबरोबर इट इज ऑमनिव्होरस, काहीही खातो तो काहीही खाऊ शकतो, त्यामुळं त्याला आपण ऑमनिव्होरस म्हणतो. हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे. हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे, नाईटला ऍक्टिव्ह असणारा ॲनिमल आहे. आता किचनमध्ये दिवसभर तर आपण फिरत असतो, त्यामुळं त्याचा आपण दिसला तर बंदोबस्त करणार, आणि म्हणून तो काय करतो, आपण झोपल्यानंतर रात्रभर मग किचनमध्ये त्याचा सगळा ताबा असतो किचनवरती. नॉक्टर्नल ॲनिमल आहे, नाईटला ऍक्टिव्ह असणारा ॲनिमल आहे. आणि याचं कुर्सोरियल ॲडॅप्टेशन आहे. कुर्सोरियल ॲडॅप्टेशन म्हणजे हाय स्पीडनं हा रनिंग करू शकतो. आता त्याचा आकार आणि त्याचा स्पीड जर विचारात घेतला आणि आपल्या आकाराप्रमाणे विचार केला तर आपल्याला दर तासाला 300 किलोमीटर पळावं, रनिंग करावं, या पद्धतीनं त्याचा स्पीड आहे. सो इट इज मॉडिफाईड फॉर
हाय स्पीड, त्यालाच आपण कुर्सोरियल ॲडॅप्टेशन म्हणतो. तर असा हा कॉक्रोच, याचं लाईफ सायकल आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर याची लेंथ विचारात घेतली तर 3 to 5 सेंटीमीटर्स इन लेंथ, 1.5 breadth, 1.5 to 2 सेंटीमीटर एवढी त्याची ब्रेड्थ आहे. जर त्याचा अँटेरियर पोर्शन पाहिला, डॉर्सल साइड पाहिली, डॉर्सल साइडनं आपल्याला हा डार्क ब्राऊन कलरचा दिसतो आणि वेंट्रल साइडनं पाहिलं तर हा आपल्याला पेल येलो कलरचा दिसतो. The body is covered by chitinous exoskeleton. एक्झोस्केलेटन कायटिन. कायटिन हे एक पॉलिसॅकॅराइड आहे. हे एक पॉलिसॅकॅराइड आहे आणि त्या कायटिनस एक्झोस्केलेटन, त्याचं जे एक्झोस्केलेटन आहे ते कायटिन नावाच्या पॉलिसॅकॅराइडनी बनलेलं असतं. बॉडी सेगमेंटेड आहे याची. बॉडी सेगमेंटेड आहे आणि प्रत्येक सेगमेंट मध्ये हा वरची जी प्लेट आहे याला आपण म्हणतो टर्गा. ज्याप्रमाणे वरनं एक प्लेट आहे तशी खालनं पण एक प्लेट आहे आणि याला आपण म्हणतो स्टर्ना. याला आपण काय म्हणतो? स्टर्ना. आणि त्याबरोबरच लॅटरल साइडला पण इथं प्लेट आहेत, यांना आपण म्हणतो प्ल्युरा. आणि या प्लेट्स एका मेम्ब्रेननं जोडलेल्या आहेत. त्या मेम्ब्रेनला म्हणतो आपण आर्थ्रोडियल मेम्ब्रेन. म्हणजे यामध्ये डॉर्सल साइडला टर्गल प्लेट असतात, वेंट्रल साइडला स्टर्नल प्लेट आहे आणि लॅटरली प्ल्युरा आहेत. आणि यांना जोडणारं जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला आपण म्हणतो आर्थ्रोडियल मेम्ब्रेन. आर्थ्रोडियल मेम्ब्रेननी हे सगळे जोडलेले असतात. त्याच्यानंतर आपण याची मॉर्फॉलॉजी स्टडी करू. मॉर्फॉलॉजी तसे तर मुद्दे आपण सांगितलेलेच आहेत. 3 to 5 सेंटीमीटर्स इन लेंथ, 1.5 to 2 सेंटीमीटर्स इन ब्रेड्थ. डॉर्सल साइडनं पाहिलं तर डार्क ब्राऊन कलरचा दिसतो, वेंट्रल साइडनं पाहिलं तर पेल येलो कलरचा दिसतो. एक्झोस्केलेटन कायटिनस आहे, पॉलिसॅकराइड आहे ते एक. आणि त्याच्या बॉडी सेगमेंटेड आहे
आणि प्रत्येक सेगमेंटमध्ये वरती जी प्लेट आहे त्याला टर्गा म्हणायचं, खाली जी प्लेट आहे त्याला स्टर्ना म्हणायचं, आणि साईडला लॅटरल साईडला ज्या प्लेट आहेत त्याला आपण प्ल्युरा म्हणतो, आणि त्यांना कनेक्ट करण्याचं काम आर्थ्रोडियल मेम्ब्रेन करतं. आर्थ्रोडियल मेम्ब्रेन त्यांना कनेक्ट करायचं काम करतं. The body is divided into 3 main parts. याच्या बॉडीमध्ये 3 मेन पार्ट येतात. हे आहे त्याचं हेड. 3 मेन पार्ट येतात. हे आहे हेड, त्याच्यानंतर हे आहे थोरॅक्स, आणि राहिलेला जो पार्ट आहे याला आपण म्हणतो ॲब्डॉमेन. ॲनल सरसाय हे स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲनल सरसाय यामध्ये पहिला जो थोरॅसिक सेगमेंट आहे प्रोथोरॅक्स, त्याला प्रोटोनियम नाव आहे, मोठा आहे तो. तेही NCERT मध्ये लेबलिंग केलेलं आहे, ते लक्षात असू द्या. आता इथं थोरॅक्स जो आहे तो पण त्याच्यामध्ये पण सेगमेंट आहेत, ॲब्डॉमेन मध्ये पण सेगमेंट आहेत. आपण सेगमेंटची चर्चा नंतर करू. 1 by 1 आपण प्रत्येक पार्टची चर्चा करू. हेड, या हेड मध्ये 6 सेगमेंट किंवा प्लेट्स, 6 प्लेट्सचं फ्युजन होऊन हे हेड तयार झालेलं आहे. आणि हेड कसं असतं, समजा हा ॲनिमल आहे, हे ॲनिमलची बॉडी आहे आणि त्याच्यावर असं खाली हेड आहे, असं आहे खाली, हायपोग्नॅथस आपण म्हणू, हे लोअर साईड असे खाली हेड आहे. आणि 6 प्लेट किंवा 6 सेगमेंटनी तयार झालेलं आहे हे हेड. जर आपण या हेडचा डिटेल स्टडी केला तर इथं एक कंपाऊंड आय आणि इकडं एक कंपाऊंड आय, असे 2 कंपाऊंड आय या हेड मध्ये आहेत. Presence of compound eye is a characteristic feature of this head. It is made up of many hexagonal cells. आणि अशा ज्या हेक्सागोनल सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतो ओमॅटिडिया. And each eye consists of 2000 ommatidia. 2000 ommatidia इथं असतात. 2000 ommatidia या ठिकाणी आहेत. It has more sensitivity. सेन्सिटिव्हिटी याची जास्त आहे, परंतु याचं रिझोल्युशन कमी आहे. मोर सेन्सिटिव्ह बट लेस रिझोल्युशन. इट रिसीव्ह सेव्हरल इमेजेस. रिसीव्ह करण्याचं काम करतं आणि मोझॅक व्हिजन हे त्याचं फंक्शन आहे.
तर ओमॅटिडिया ची पेअर या ठिकाणी आहे. त्यानंतर इथं आणखी एक ओपनिंगची पेअर असते आणि या ओपनिंगच्या पेअरला आपण म्हणूया सिंपल आय. इथं सिंपल आय आहे. ते काय फक्त लाईटशी संबंधित आहे, लाईट रेजशी संबंधित आहे ही पेअर. ती काय इमेजेस वगैरे बनवत नाही, विजनचं नाही काम करत. त्याच्याबरोबर या ठिकाणी अँटिनाची जोडी आहे. इथून एक अँटिना निघतो आणि इकडं पण एक अँटिना. सो पेअर ऑफ अँटिना, अँटिनाची जोडी आहे. आणि या अँटिनाचा लोअर पार्ट जो आहे या ठिकाणी फेनेस्ट्रेशन आहे. अँटिनाचा जो लोअर पार्ट आहे त्याला आपण म्हणतो, आता याचं हे लेबल खोडतो मी. या अँटिनाचा जो लोअर पार्ट आहे त्याला स्केप म्हणायचं. मिडल पार्ट आहे त्याला पेडिसेल म्हणायचं. आणि पुढचा जो लॉंग पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फ्लॅजेलम. आणि याच्यामध्ये रिसेप्टार्स आहेत. इथं फेनेस्ट्री किंवा फेनेस्ट्रेशन म्हणतो किंवा फेनेस्ट्री आपण म्हणतो. या फेनेस्ट्रीला ऑसिलार स्पॉट असंही नाव आहे. हे अँटिनाच्या बेसला अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात अँटिनाच्या बेसला. आता अँटिनाकडं रिसेप्टार आहेत. अँटिनाकडं रिसेप्टार आहेत, विशेषतः स्मेलचे रिसेप्टार आहेत. विशेषतः स्मेलचे. त्याच्या बॉडीमध्ये या कॉक्रोचच्या बॉडीच्या सरफेसला अनेक ठिकाणी रिसेप्टार्स आहेत. जसं इथं ॲनल सरसाय आहेत, इथं पण रिसेप्टार असतात. जर आपण कॉक्रोचला पकडायला लागलो तर कॉक्रोच लगेच पुढे पळतो, कारण इथलं एअर प्रेशर जे आहे ते रिसेप्टार इथले रिसीव्ह करतात आणि ते काय करतात, या थोरॅसिक रिजनमध्ये जे गँगलिया आहेत त्याच्याकडे माहिती पाठवतात आणि मग मोमेंट्स होतात आणि तो पुढे पळून जातो. बॉडीवरती अनेक ठिकाणी असे सेन्स ऑर्गन्स त्याच्या बसवलेले आहेत. अनेक ठिकाणी सेन्स ऑर्गन्स बसवलेले आहेत. आणि यानंतर इथं लोअर साइडला त्याच्या काय असणार आहेत तर माउथ पार्ट्स असणार आहेत. लोअर साइडला याच्या माउथ पार्ट आहेत. हेड रिजन मध्ये आपण माउथ पार्टच्या डायग्राम सेपरेट विचारात घेऊ. कॉक्रोच हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे. रात्री ॲक्टिव्ह असतो, रात्री इकडं तिकडं फिरतो. आपण झोपल्यानंतर तिथं किचनमध्ये तो आक्रमण करतो आणि काहीही खाऊ शकतो. तो शाकाहार पण चालतो, मांसाहार पण चालतो, कुठलाही आहार त्याला चालू शकतो. असा हा कॉक्रोच ॲनिमल आहे. आणि त्याचे जे माउथ पार्ट आहेत ते चिविंग आणि बायटिंग टाईपचे माउथ पार्ट असतात. या माउथ पार्ट मध्ये खालील पार्ट आपण आता डिस्कस करूया. हा आहे त्याचा अप्पर लिप, ज्याला आपण लॅब्रम म्हणतो.
अप्पर लिप आपला वरचा ओठ, तसं इथं अप्पर लिप आहे. त्यानंतर त्याच्या खाली इकडं एक आणि इकडं एक असे दोन महत्वाचे पार्ट येतात. त्याला आपण म्हणतो मॅन्डिबल्स. हे मॅन्डिबल आहे. हे कशासाठी आहे? कटिंग अँड चिविंग ऑफ फूड. क्रशिंग किंवा क्रशिंग म्हणू आपण त्याला. क्रशिंग ऑफ फूड, कटिंग ऑफ फूड, त्यासाठी याचा उपयोग होतो. आणि लॅब्रमचा उपयोग होतो होल्डिंग ऑफ फूड. याच्यामध्ये हे कायटिनस स्ट्रक्चर आहे. सिरेट मार्जिन्स दिसतात आपल्याला. या सिरेट मार्जिन्स दिसतात. त्यावरनं आपल्या लक्षात येतं की हा पार्ट फूडचं कटिंग करण्यासाठी, क्रशिंग करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर त्याच्या खाली 1 2 3 आणि इकडं पण 1 2 3 आणि याला मॅक्सिलरी पल्प, याला मॅक्सिलरी पल्प असतात. इकडून पण मॅक्सिला आणि मॅक्सिलरी पल्प. म्हणजे हा पार्ट जो आहे, आता समजा हा दुसरा आणि हा आतल्या बाजूला आहे, तर हा मॅक्सिला आहे. मॅक्सिलाची पेयर आहे आणि त्या ठिकाणी मॅक्सिलरी पल्प इथं असणार आहे. आणि सर्वात खाली जो आहे, हा जो पार्ट आहे, याला आपण म्हणतो लोअर लिप किंवा लेबियम. लोअर लिप, खालचा ओठ आपण त्याला म्हणू. आणि याच्यापासून सुद्धा निघतात पल्प. तर अशा प्रकारे हे मेजर पार्ट आहेत या माउथ मध्ये. आणि याच्या बरोबर इथं एक आणखी महत्वाचा पार्ट आपला आहे, त्याला आपण म्हणतो हायपोफॅरिंग्स. हायपोफॅरिंग्स म्हणजे टंग, जीभ आहे त्याच्यामध्ये सुद्धा. हायपोफॅरिंग्स किंवा टंग हा पार्ट इथं महत्वाचा आहे. आपण अशा पद्धतीनं काढू इकडं. टंग, हायपोफॅरिंग्स. आणि या टंगच्या साईडला इथं या टंगच्या साईडलाच ओपन होतात सलायवरी ग्लँड, इथंच ओपन होतात. ओपन्स ॲट धिस रिजन ऑफ टंग. टंगच्या साईडला सलायवरी ग्लँडच्या ज्या डक्ट आहेत त्या या ठिकाणी ओपन होत असतात. सो दीज आर माउथ पार्ट्स ऑफ कॉकरोच. चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स. त्याच्यानंतर इथं शॉर्ट नेक आहे आणि त्याच्या साह्यानं इथं थोरॅक्सला जोडलेलं आहे हेड. थोरॅक्सला हेड जोडलेलं आहे. थोरॅक्स मध्ये 3 महत्वाचे सेगमेंट येतात. 3 सेगमेंट येतात. आता प्रोटोनियम, याला प्रोथोरॅक्स असं आपण म्हणूया. त्यानंतर हा मेसोथोरॅक्स
आणि हा मेटाथोरॅक्स अशा 3 सेगमेंटमध्ये हे थोरॅक्स डिवाइड झालेलं आहे. या थोरॅक्समध्ये जॉइंटेड अपेंडेजेस 3 pairs of jointed legs are present in thorax and along with that 2 pairs of wings are also present. तर याच्यापासून असे जॉइंटेड लेगचे 3 पेअर्स Three pairs of jointed legs are present. जॉइंटेड लेगच्या 3 पेअर्स या ठिकाणी आहेत. आता तसेच या बाजूने सुद्धा असणारच आहेत. या बाजूने सुद्धा जॉइंटेड लेगच्या 3 पेअर्स असणारच आहेत. So presence of 3 pairs of jointed legs. या दोन्ही साइडनं असे जॉइंटेड लेगच्या पेअर्स आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही साइडनं जॉइंटेड लेगच्या पेअर्स अशा प्रकारे आपल्याला दिसतील. त्याचबरोबर जॉइंटेड लेगच्या जशा पेअर्स आहेत या ठिकाणी जॉइंटेड लेगच्या जशा पेअर्स आहेत त्याचप्रमाणे याच्याकडं विंगच्या सुद्धा 2 पेअर्स आहेत. आता पहिल्यामध्ये नाही आहे, परंतु इथं या ठिकाणी विंगची पहिली पेअर आहे, त्याला आपण फोर विंग किंवा टेगमिना, त्याला आणखी एक नाव दिलंय टेगमिना. काय कॅरेक्टर आहे? ही डार्क कलरची आहे, लेदरी आहे, डार्क कलरची आहे, लेदरी आहे आणि प्रोटेक्शन हे या पेअरचं फंक्शन प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर हाइंड विंगची एक पेअर आहे, यामध्ये हाइंड विंगची एक पेअर आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे मी डिलीट करतो, इथं काय आता दिसणार नाही, तिकडं विंग त्याच्यावरती आहेत, हे काय दिसणार नाहीत, आपण हे डिलीट करू. आणि याच्यामध्ये ह्या वेन्स आहेत, हाइंड विंग, आणि याचा उपयोग फ्लाइंग साठी केला जातो. प्रोटेक्शन साठी ही फोर विंगची जी पेअर आहे ती प्रोटेक्शन साठी आहे. आणि हाइंड विंगची जी पेअर आहे, जसं इकडं आहे तसं इकडे असणारच आहे, इकडे असं असणारच आहे फोर विंग. आणि आता पहिल्या सेगमेंटमध्ये नाही आहे इथं काही, इथं एक आहेच, आणि हाइंड विंगची सुद्धा इथं एक पेअर आहे. So presence of 3 pairs of legs, jointed appendages, legs, and 2 pairs of wings in thorax region. याचा जो प्रत्येक लेग आहे जॉइंटेड अपेंडेज म्हणतो आपण, कारण तुकड्या तुकड्यांनी जोडलेलं आहे. आर्थ्रोपोडाची ती महत्वाची कॅरेक्टरच आहे. The leg consists of फॉलोइंग पार्ट्स. या लेग मध्ये खालील प्रमाणे महत्वाचे स्ट्रक्चर असतात. जसं हा पहिला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कॉक्सा. सेकंड पार्ट इज फीमर. आपल्यामध्ये मांडीचं बोन आहे ना, तसं इथं फीमर आहे की नाही.
आणि या दोघांना जोडणारा एक शॉर्ट पार्ट आहे, याला आपण म्हणतो ट्रॉकॅन्टर. या दोघांना जोडणारा, आपल्यामध्ये सुद्धा ट्रॉकॅन्टर असतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे टिबिया, टार्सल्स. टिबिया आहे, त्याच्याबरोबर टार्सस आहेत. टिबिया आणि टार्सस. तर यामध्ये महत्वाचे 9 महत्वाचे पार्ट येतात. कोक्सा, ट्रॉकॅन्टर, फीमर, टिबिया आणि राहिलेले सगळे काय आहेत असे 2 3 4 5 असे टार्सस आहेत, टार्सेल्स आहेत. आणि लोअर पार्ट जो आहे त्या लोअर पार्टला असे क्लॉज असतात आणि त्याच्यामध्ये एरोलियम हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण जर एनलार्ज केलं तर समजा हा क्लॉज हे स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये असं एरोलियम आहे. कशासाठी आहे? टू प्रिव्हेंट दी स्लीप, तो घसरू नये. स्लीपिंग म्हणजे घसरू नये, तो स्लीप होऊ नये बॉडी, याच्यासाठी होल्ड करण्यासाठी घट्ट पकडण्यासाठी अशा प्रकारच्या स्ट्रक्चरची आवश्यकता आहे. थोरॅक्स रिजनची ही महत्वाची कॅरेक्टर या मध्ये आहे. त्याच्यानंतर ॲब्डॉमेन हा जो पार्ट आहे त्याला आपण ॲब्डॉमेन म्हणतोय. आता सेगमेंट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ॲब्डॉमेन जे त्याचं आहे त्यामध्ये एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये असताना (11) सेगमेंट असतात आणि नंतर मात्र त्याच्यामध्ये 10 सेगमेंट्स आहेत. 10 सेगमेंट्स आर प्रेझेंट. हे ॲब्डॉमिनल सेगमेंट्स आहेत. 10 ॲब्डॉमिनल सेगमेंट्स यामध्ये पाहायला मिळतात. आणि या ॲनल सर्साय याच्यावरती रिसेप्टार्स आहेत. मेल आणि फिमेल मध्ये दोन्ही मध्ये ॲनल सर्सा आहेत, परंतु फक्त ॲनल स्टाईल ज्या आहेत ओनली दे आर प्रेझेंट ओनली इन मेल. फक्त मेल मध्ये ॲनल स्टाईल आहेत. ॲनल सर्साय मात्र मेल आणि फिमेल दोघांमध्ये आहेत. तर अशा प्रकारची मॉर्फोलॉजी आहे या कॉकरोचची. So this is about morphological structure of cockroach. Thank you very much.